बघा आता मी दोन कप्पे केलेत बघा फळ्यावर. इकडे काय लिहिले? शून्य असणाऱ्या संख्यांचे वर्ग. बघा एकक स्थानी म्हणूया आपण याला. एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचे वर्ग डाव्या बाजूला लिहित आणि उजव्या बाजूला काय लिहित वाचा? एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचे वर्ग. बघा काही गोष्टी आपण जर ट्रिक्सने केल्या तर आपला काय होतो बरं स्पर्धा परीक्षेमध्ये? वेळ वाचतो. कमी वेळेमध्ये आपल्याला आपले उत्तर सापडलं की राहिलेल्या प्रश्नासाठी आपल्याला वेळ उरतो आणि आपण आपले छान प्रश्नपत्रिका सोडवू शकतो. आता बघा एकक स्थानी शून्य 10, 20 ते आपण 100 पर्यंत लिहिले. त्याचे वर्ग कसे काढणार? बघा आता एकक स्थानी शून्य आहे याचा अर्थ काय? 10 चा वर्ग म्हणजे 10 किती वेळेस गुणिले? 10 किती वेळेस गुणिले? 2 वेळेस. म्हणजेच 10 गुणिले 10. एकच उदाहरण समजून दिले की लक्षात येतं. किती शून्य येणार इथं? 2. आणि 1 गुणिले 1 चा वर्ग 1. 10 चा वर्ग किती झाला मग? 100. म्हणजे लक्षात घ्यायचं वर्ग म्हणजे 2 वेळेस गुणन, तोच अंक तीच संख्या. म्हणून 2 वेळेस 0 आणि 1 चा वर्ग 1. आता तुम्ही सांगायचं मला 20 चा वर्ग. 2 0 आणि 2 चा वर्ग 4. पटपट बोलायचं आता. हा 2 0 आणि 3 चा वर्ग पाहिजे मला. 40 चा वर्ग म्हणजे 2 0 आणि 4 चा वर्ग 16. मोठ्याने बोलायचं. 50 चा वर्ग म्हणजे 2 0 आणि 5 चा वर्ग 25. हा 60 चा 2 0 आणि 6 चा वर्ग 30. 70 म्हणजे 2 0 आणि 7 चा वर्ग 49. 80 म्हणजे 2 0 आणि 8 चा वर्ग 64. चला सांगा 2 0 आणि 9 चा वर्ग 81. हा आता 100 चा वर्ग म्हणजे हे 2 आणि दुसरे 2 म्हणजे किती शून्य? 4 शून्य आणि 1 चा वर्ग 1. काय अवघड आहे? अजिबात नाही. म्हणजे एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्येचा वर्ग जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाईल किंवा कुठे लिहायची वेळ येईल तेव्हा या पद्धतीने आपण पटकन लिहू शकतो. वर्ग म्हणजे 2 वेळेस गुणिले म्हणून इथे 2 0 1 चा वर्ग 1, इथे 2 0 2 चा वर्ग, इथे 2 0 याचा वर्ग. त्याच पद्धतीने ट्रिक्स आता ही बघून घ्या. एकक स्थानी 5 आहे. खूप सोपी ट्रिक्स. 5 चा वर्ग किती? 25. आणि 1 च्या पुढचा अंक किती? 2. म्हणून या अंकाचा आणि त्याच्या पुढच्या अंकाचा गुणाकार करायचा. 1 2 हा झाला 15 चा वर्ग 225. लक्ष द्या. बघा 5 चा वर्ग 25 आणि याच्या पुढचा जो अंक आहे त्याचा आणि याचा गुणाकार करायचा. कसं सांगा? 5 चा वर्ग किती? 25. आणि 2 च्या पुढे 3 येतात. व्यतिरिक म्हणजे 25 चा वर्ग 625. लक्ष इथं द्या म्हणजे तुम्हाला गुणाकार सांगायला पडेल सोपा. 5 चा वर्ग 25 आणि 3 च्या पुढचा अंक 4. 3 चौक 12. चला 5 चा वर्ग 25. 4 च्या पुढे 5 येतात. 4 पंचे 20. 5 चा वर्ग 25. हा पुन्हा या 5 च्या पुढे 6 येतात. 5 सख 35. 30. 5 चा वर्ग 25. 6 च्या पुढे 7 येतात. 6 7 42. 5 चा वर्ग 25. 7 च्या पुढे 8 येतात. 7 8 56. 5 चा वर्ग 25. आणि 8 च्या पुढे 9 येतात. 8 9 72. 5 चा वर्ग 25 आणि 9 च्या पुढे किती येतात? 10. 9 10 90. बघा 5 एकक स्थान असणारे 5 एकक स्थान असणाऱ्या संख्या आणि 0 एकक स्थानी असणाऱ्या संख्या याचे वर्ग जर आपण अशा पद्धतीने ट्रिक्सने लक्षात ठेवले तर आपला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये काय होणार आहे? आपला वेळ वाचणार आहे आणि ऍक्युरेट उत्तर येणार आहे. ठेवणार लक्षात? हो.